यहोवा देव एजेकेलला व सर्व मानवजातीला सांगतो, तुम्ही वाडवडिलापासून मानवाने केलेल्या आज्ञा पाळू नका, तर मी दिलेल्या आज्ञाप्रमाणे एकच यहोवा देवाला भजा व संत बनवून त्याच्या मूर्त्या बनवू नका. एजेकेल अध्याय 20 ओवी 1-3, 18-19 व 27-32. एजेकेलकडे इस्रायलचे लोक यहोवा देवाला विचारण्यासाठी आले होते. त्यावेळेला यहोवा देवाचे वचन त्याच्याकडे आले. ते म्हणाले, मनुष्याच्या मुला, इस्रायलाच्या घराण्याशी बोल व त्यांना असे सांग, प्रभू यहोवा असे म्हणतो, तुम्ही मला विचारायला आला आहात काय? मी जिवंत आहे. मी तुम्हाला माझ्याजवळ विचारू देणार नाही. तुम्ही आपल्या बापाच्या नियमाप्रमाणे वागू नका व त्याचे विधी पाळू नका आणि त्यांच्या मूर्तीकडून आपणाला विटाळून घेऊ नका. आपण बायबल सोडून परंपरेने आलेल्या प्रथा पाळून यहोवा देवाविरुद्ध पाप करतो काय? संतांच्या मूर्त्या बनवून आपण पाप करतो काय? जसे इस्रायलाला सांगितले तसेच तो आपल्याला सांगतोय, मी यहोवा तुमचा देव आहे. तुम्ही माझ्या नियमामध्ये वागा आणि माझे न्याय पाळा व ते आचरा. याकरता मनुष्याचा मुला, एजेकेल इस्रायलच्या घराण्याशी बोल व त्या सांग, यहोवा परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या पूर्वजांनी माझ्या विरुद्ध अपराध केला आहे. त्यात त्याने आणखी माझी निंदा केली आहे. कारण ज्या देशाविषयी तो त्यांना द्यावा म्हणून मी आपला हात उंचावला होता, त्या देशात जेव्हा मी त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच डोंगर व प्रत्येक हिरवे झाड पाहून तेथे आपले यज्ञ अर्पिले आणि तेथे आपले चिडवणारे अर्पण केले आणि तेथे आपला धुपाचा सुवास केला व तेथे त्यांनी आपली पेयापाने ओतली. तेव्हा यहोवा देव त्यांना म्हणाला, ज्या उंच स्थानात तुम्ही जातात ते काय आहे? मग आजपर्यंत त्याचे नाव बामा म्हणजे उंच स्थान असे म्हणत आले आहेत. यास्तव इस्रायलच्या घराण्याला यहोवा देव म्हणतो, तुम्ही आपल्या पूर्वजाप्रमाणे आपणास विटाळून घेता काय? आणि त्याच्या अमंगळ कर्माप्रमाणे तुम्ही व्यभिचार करता काय? तुम्ही आपले दाणे वाहताना आणि आपले मुळे अग्नीतून घालताना आजपर्यंत आपल्या सर्व मूर्तीकडून तुम्ही आपणाला मिटाळून घेता काय? तर मग यहोवा देव म्हणतो, ओ इस्रायलचे घराणे हो, मी तुम्हाला माझ्याजवळ प्रश्न विचारून देणार नाही. मी तुमच्या मनात जे येते ते तुम्ही जे म्हणता की लाकडाची व दगडाची सेवा करायला आम्ही अनेक राष्ट्रासारखे, देशाच्या कुळासारखे होऊ, तर यहोवा देव म्हणतो, तसे मी होऊ देणार नाही व मी ते मान्य करणार नाही. यहोवा देवाने व येशू ख्रिस्ताने आपल्याला आज्ञा दिल्या आहेत. त्याप्रमाणे आपण एकच यहोवा देवाला भजूया व मूर्तीपूजा करू नये. संतांच्या मूर्त्या बनवून आपण बसतो काय? तर यहोवा आपल्या विनंत्या त्याच्याकडे मांडू देणार नाही व ऐकणार नाही. म्हणून आपण एकच यहोवा देवाला भजूया व आपल्या विनंत्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यहोवा देवाजवळ मांडूया. म्हणजे आपल्या सर्व विनंत्या यहोवा देव मान्य करेल व आपले आजार दूर करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.